मित्रांनो, आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे संपन्न होत असलेल्या सोन्या 50-50 केसरी आदत मैदानामध्ये. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक बैलगाडा शौकीन आणि एक अंकाचा ब्रँड कसा असतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही एक गाडी आहे स्प्लेंडर MH 11 DT 1010 आणि त्याचे मालक इथं आलेले आहेत. तर खास ते गुरुनाथ शेठ फडके यांना भेटायला आलेले आहेत. तर दादा, आपलं नाव सांगा आणि तुम्ही इथं मैदानामध्ये भेटायला येण्यामागचं कारण काय? नमस्कार, माझं नाव सूरज भोसले. मी साताराच आहे. आपल्या मैदानामागचं भेटायचं कारण मी बरेच मैदानावरती जातो पण कधीच भेट झालेली नाही. पण आवर्जून म्हणलं ह्या मैदानावरती यावं. कारण काय होतं, आमच्याकडे जवळजवळ 7 गाड्या आहेत. त्यातली एक गाडी आमच्याकडे 30 वर्ष जुनी आहे. तर गाडी फिरवताना आम्हाला मित्र पै पाहुणे किंवा आमच्या सातारा बाहेरले म्हणतात, तुम्ही सरकार पंढरी शेठ फडके यांचा वसा घेतलेला. हो म्हणलं, आम्ही त्यांच्यापासून इन्स्पायर्ड होऊन ते गाडीसाठी आमच्या 10 नंबर घेतलेला आहे म्हटलं. 30 वर्षापूर्वी कुठली जुनी गाडी? आमच्याकडे इंड सुझुकी म्हणून गाडी आहे मॅक्स 100. तिचा पण 10 नंबर आहे. 10 नंबर. हो. तेव्हापासून तो ब्रँड तुम्ही जपलाय? हो, तो ब्रँड आम्ही जपलाय. मी वडिलांना पण म्हणलं की वडील म्हणत होते नको 6 नंबर घेऊ, पण म्हणलं 10 पण म्हणतात त्या नंबरला आणि 10 पण म्हणतात. तर म्हणलं आपण आता हा ब्रँड कंटिन्यू चालू करू. बरं, आता त्याच्यानंतर विषय काय सांगा? ब्रँड म्हणजे ब्रँडच आहे. कारण गाडी फिरताना पण असं वाटतं की ब्रँड म्हणजे हा ब्रँड. आणि ते सांगितलंच माझी, आप्पा म्हणजे आई आणि पप्पा तसंच. आणि अभिमान वाटतो. मी पण माझ्या मित्रांना पण आप्पा अण्णा असे हाक मारतो, कारण त्याचा एक आपुलकीचा भाऊ पण वाटतो. ती तुमची जी 30 वर्षापूर्वीची गाडी आहे ती तुम्ही सांगितली सुझुकी कंपनीची. हो. त्याच्यानंतर कुठली गाडी घेतली? अजून किती गाड्या आहेत तुमच्या घरी? येस. त्याच्यानंतर आम्ही TVS स्टार सिटी घेतली. त्याच्यानंतर हिरो होंडाची पॅशन घेतली. युनिकॉर्न आहे, ॲक्सेस आहे, स्प्लेंडर आहे, ज्युपिटर आहे. अशा 7 गाड्या आमच्याकडे आहेत. ऑलवेज ब्रँड 10. येस. नाद करायचा नाही, नाद करायचा. टॉपचा विषय सगळीकडे. आता किती गाड्या झाल्या टोटल? 7 गाड्या आहेत आपल्याकडे. 7 गाड्या. 2 व्हीलर. हो. त्यातल्या 2 व्हीलर किती? 2 व्हीलरच आहेत 7 सगळ्या 2 हो. व्हीलर. आणि 4 व्हीलर घेतली तर 4 व्हीलर घेतली तर हाच नंबर घेणार आहे. 10. हो. पूर्वी नंबरला, चॉईस नंबरला वेटिंग नसायचं किंवा काही ठराविक जे चलन आहे ते भरावं लागत नाही. बरोबर. आता चलन किती गेलंय? आता 2 व्हीलर साठी 7,000 वर गेलेला आहे आणि 4 व्हीलर साठी 25,000 वरती गेलेला आहे. बरं, खर्च किती झाला तरी? 10. तिप्पट फी भरावी लागली तरी 10. बघा, आता तुम्ही पाहिला असेल काय एक ब्रँड असतो. Yes. आणि एका ब्रँडची काय चर्चा असते ते आप्पांच्या पाठीमागं हे सगळे जे आप्पांचे प्रेम आहेत ते ब्रँड चालवत आहेत आणि आप्पांची कुणालाच कमी भासून देत नाहीत. आपल्या समोर शेट आहेत. शेट, काय सांगाल? आता तुम्ही पाहिलं हे तुमचे म्हणजे परिचयाचे नाहीत, अचानक मैदानामध्ये आज त्यांनी भेट दिली. काय सांगाल याविषयी आणि ब्रँडच्या विषयी? नाही, खरोखर ते 10 नंबर आप्पांचा ब्रँड ते त्यांची फॅन आहेत, ते वापरला म्हणजे करतात ते. त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद. म्हणजे आणि आप्पाई जे काय कमवले म्हणजे जे काय पेरले ते काय उगवले तो आता आज समजलं. आता आपण वळूयात आहे दादांकडे. काय सांगाल यांच्याविषयी? नक्कीच आज दादांना बघून आम्हाला एवढं मन भरून आलंय ना आमचं की आप्पांच्या नावासाठी त्यांनी 7 गाड्या ज्या खरेदी केल्या त्या 7 गाड्यांना 10 नंबर हे नाव घेतलेलं आहे. ही आमच्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे दादा परिवारची. आणि आज या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सांगतो की आज दादा या 10 सरकार परिवाराचे सदस्य झाले. एक महत्त्वाचा प्रश्न राहिला, राहुल अप्पांविषयी काय सांगाल? मैदानाचे आयोजक आहेत राहुल अप्पा गुरु. खास मित्र राहुल अप्पा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मी नेहमी एक उपाधी लावतो की ब्रँड ऑफ महाराष्ट्र. जी ब्रँड आहे ना तो राहुल अप्पा आहे. महाराष्ट्राचा ब्रँड कसा असावा ना याचं शर्ती क्षेत्राचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल अप्पा. त्याचबरोबर ते तुम्ही पाहिलं मैदानामध्ये एक दिमाखात बॅनर उभा आहे, तो म्हणजे आपल्या आप्पांचा, पंढरी शेट यांचा. काय सांगाल त्या बॅनरकडे पाहिल्यानंतर? लोक तिथे जाऊन सेल्फी काढतायत. आज खऱ्या अर्थानं तो बॅनर ज्यावेळेला आम्ही आल्यानंतर पाहिला ना, मी मनापासून राहुल अप्पांनी या संपूर्ण कमिटीला मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देईन की ज्यावेळेला तो बॅनर आम्ही दादा सरकारनं बघितला ना त्यावेळेला आम्हाला असा भास झाला की कुठे का होईना आप्पा गाडीवर बसलेत आणि हे मैदान ते पाहतात, असा तो बॅनर बघल्यानंतर आम्हाला भास झाला. त्याबद्दल मी खरोखर आयोजक कमिटीचं, आमच्या दादा सरकारचं काळीज अप्पा यांचं मी या ठिकाणी मनाच्या अंतःकरणात धन्यवाद देईन. MH 11 मध्ये तर 10 सरकारचा ब्रँड झाला आहे. MH 46 मध्ये आहे, MH 01 मध्ये आहे. महाराष्ट्रातले जेवढे MH आहेत त्या सगळ्या MH मध्ये 10 सरकार फॅन्स फॉलोअर्स वाढत जातील का?
नक्कीच नक्कीच आप्पांचं जे नाव आणि आप्पांनी जे प्रेम दिलंय या संपूर्ण महाराष्ट्राला की खऱ्या अर्थानं एक आठवण असते की आप्पांची आठवण ठेवण्यासाठी जसं दादांनी हा नंबर घेतला तसा येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक मंडळी आहेत की ज्यांच्या मला फोन येतात की आम्हाला हा नंबर हवा आहे, तर हा आम्हाला नंबर तुमच्याकडे असेल तर द्या. हे प्रेम आप्पांनी जे कमवलं आहे, जर साहेबांनी सांगितलं, सन्मान्य गुरुनाचन म्हणाले की जे पेरलं ते उगवतंय. आज आप्पांनी या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये काय पेरलं होतं ते आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं उगवलेलं दिसतंय. चालते. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे.